हॅलो, माझ्या ब्लॉगची सुरुवात आज मस्तपैकी गोड गोड शिऱ्यापासून. रव्याचा शिरा आणि तो पण वेगळा म्हणजे आंब्याचा. मी फर्स्ट टाईम ट्राय करते. पाहुणे आलेत घरी. म्हटलं काहीतरी वेगळं करावं म्हणून आंब्याचा म्हणजे मँगो शिरा बनवते. आणि हे मला म्हणजे मी पहिल्यांदाच करते, मला नाही माहिती. तर इथे रवा वगैरे सगळा भाजून घेतलेला आणि आंब्याचा बल्क आहे तो सगळा मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई त्यांनी करून दिला मला. हे करून घेतलं मी. पहिल्यांदाच बनवलं आहे आणि सगळ्यांना आवडला. थोडंसं गडबड झाली म्हणजे मला वाटलं आंबा गोड आहे ना, आंबे घेऊन आलेली मम्मी, तर त्याच्यात गोड आहे म्हणून मी जराशी साखर घातलेली. पण खायला घेतला तर ती कमी साखर आहे त्याच्यामध्ये, म्हणून परत आणून थोडीशी अजून साखर ॲड केली आणि तो खरंच खूप छान झाला, सगळ्यांना आवडला. मी पण फर्स्ट टाईम खाल्ला, खरंच छान वाटला. हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ कधीच झाली आहे, माझं घर पाहुण्यांनी भरलेलं आहे. रात्री काल संध्याकाळी माझ्या सासूबाईंचे भाऊ म्हणजे मामा मामी त्यांची 2 मुलं ते आले आहेत. सकाळी केव्हाच उठली आहे, चहा पाणी झाली, नाश्ता बनवला आहे, जेवणाची तयारी पण करायला घेतली. लाईट गेली आहे मेन म्हणजे, खूप गरम होत आहे. तीर्था पण झालं तिचं भरवून, तिची पण एक झोप झालेली आहे. आता बाकीचं जेवण करायला घेते, तयारी केलेली आहे थोडीफार. मामा मामी गेले आहेत फणसगावला मामांच्या घरी. मामांचं जे माहेर घर म्हणजे त्यांच्या आईपप्पांचं जिथे घर आहे तिथे गेले आहेत. येतील जेवायला आता थोड्या वेळाने. अथर्व पण गेला आहे, हट्ट करत होता जायचं आहे मला, तो पण गेला आहे. आता तो येईपर्यंत जरा जेवण आटपून घेते पटापट. पाणी पण नाही आहे, माणसं भरपूर आहेत ना, तर पाणी पण लगेच संपतं आहे. लाईट नाही आहे, लाईट गेली आहे. बघूया कसं काय ते. बाकी ते खरंच खूप छान वाटतं आहे. पक्ष्यांचा आवाज येतो ऐकायला. तर इथे मी एका साईडला जेवणाची तयारी करून घेतलेली, कुकर लावून ठेवलेला आधीच, पीठ वगैरे मळून ठेवलेलं. आणि शिरा हा उरलेला होता तो एका डब्यात काढून ठेवला आणि थोड्या डिशमध्ये मला खायला करून घेतलेला मी. कारण मला ना कसं सकाळ सकाळ असं खायला मला नाही जमत नाश्ता वगैरे, म्हणून मी तो असा वरती माझ्यासाठी ठेवला थोडासा काढून आणि चपात्या पटापट करायला घेतल्या. चपात्या झाल्या म्हणजे खरंच खूप मोठं काम होतं. त्यानंतर डाळ फोडणीत घालायला घेतली. 2 डबे भात लावला होता. डाळ एका साईडला फोडणीत घालायला घेतली, डाळ घातली फोडणीत आणि सगळं किचन थोडंफार साफ करून घेतलं. किचन साफ झालं ना की थोडंसं एक रिलॅक्स वाटतं खरंच. नाहीतर सगळीकडे ना पसारा बघून बघून आहे ना डोकं फिरतं. म्हणजे मला तरी असंच होतं, माझी चिडचिड होते असं सगळीकडे असं पसारा बघितलं की. पण जाऊ दे, घरात माणसं म्हटलं की ते होतंच. अर्धं जेवण झाल्याच्यानंतर भांडी पण तुम्ही बघताय, भांड्यांचा ढीग पडला आहे. पण पाणी नाही ना, त्याच्यामुळे पाणी म्हणजे आहे, पण आता जर मी ते भांड्यांसाठी यूज केलं ना तर मग परत कोण बाथरूमला वगैरे ये जा करेल तर त्याला ते नाही होणार. किचन वगैरे धुवून घेतलं, म्हटलं जाऊ दे थोडंसं हे तरी साफ करून ठेवते. अगदी सगळीकडे घाण दिसते पसारा. मग किचन धुवून घेतलं. खरंच मला रिलॅक्स वाटतं. किचन म्हणजे सगळं जेवण वगैरे आवरून आहे ना, किचन धुतलं ना की इतकं मला शांत, म्हणजे मनाला शांतता वाटते ना, म्हणजे अर्धं काम झाल्यासारखं वाटतं. भांडी काय होऊन जातात लगेच. त्यानंतर इथे डाळ जरा मी बारीक गॅसवर ठेवली, पाणी तापायला ठेवलं आहे तीर्थाला अंघोळ घालायला. आणि ह्या भांड्यांचा ढीग तर बापरे बघून खरंच जाऊ दे, घासायला तर पाहिजे. माझी पण अंघोळ वगैरे झाली आणि घेतली मी भांडी घासायला. पाहुणे पण आले तेवढ्यातच, म्हणजे मामा मामी आले चौघं पण. त्यांना तिथे आतमध्ये हॉलमध्ये जेवायला वाढलं सगळ्यांना. आणि ही जी म्हटलं आधी जी भांडी आहे ती घासून घेते, ती पटापट घासून घेतली. त्यात एक जण आणून ठेवत होता भांडी, म्हटलं जाऊ दे.
आल्या आल्या म्हणजे त्यातल्या त्यात होऊन जातील सगळे. तीर्था पण खूप रडत होती, तिला पण झोपवलं मी, पण कसं सगळ्यांचा आवाज येत होता ना, त्याच्यामुळे तिची झोप होत नव्हती. आणि लाईट मेन म्हणजे सारखी ये जा चालू होतं आणि तिला कसं फॅन फास्ट पाहिजे. म्हणून मला असं होत होतं की कधी एकदाची भांडी आवरते पटापट आणि मग जाते तिच्याबरोबर. आणि इथे मामी आमच्या आल्या होत्या, त्यांच्याशीच बोलत बोलत माझं चाललेलं काम सुरू. फायनली मग भांडी झाली, सगळं किचन फायनली एकदम क्लीन केलं आणि मग जाऊन थोडा आराम केला. आणि संध्याकाळी मग कारण जांभळं काढायला पण जायचं होतं, मामा म्हणत होते जांभळं काढायला जाऊया धनश्री, मला झाड दाखव. हॅलो. आता परत एकदा मी काठी घेऊन चालले जांभळं गोळा करायला. मी नाही करणार आहे कारण घरात काम आहे. मामा मामी आले आहेत ना, इथे समोर लक्ष देते. दिसतोय का गौरेडा? नाही, रशी शोधते, रशी. मामीला झाड दाखवते जांभळाचं आणि मी घरी येते. ही व्हाईट कलरची पट्टी शोधून काढली, बघूया काठीला काठी बांधून जांभळं काढूया. ढग बघा काय मस्त आले ढग, है ना? तीर्था झोपली आहे म्हणून मी बाहेर आली. हे पाठीमागे येत आहेत ना, ते मामा आहेत. अजून एक मिळाला, मामीच्या हातात आहे. दाखवून आली मी त्यांना झाड जांभळाचं. मी नाही थांबली कारण तीर्था झोपली आहे ना, म्हणून मी जाते. घरी आल्यावर बघितलं तर भाऊजीने परत एक तिसरा फणस घेतला होता साफ करायला. गरे काढायचे होते, त्यातले बरखा फणस होता तो. नंतर मग थोडा वेळ जरा बसली आणि मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घेतली. एका साईडला तीर्थाची खिमटी बनवली ती आणि थंड करायला ठेवली आहे. एका साईडला कुकर लावला, सगळं जेवण करायचं होतं. कुकर लावला आहे. एका साईडला भाजी बनवायला घेतली आहे, गवारीची भाजी. मामीने आणि ताईने गवार मोडून ठेवलेली, ती भाजी करायला घेतली आहे. आणि तीर्थाचा आवाज येतच होता सारखा, म्हणजे किरकिर करत होती ती. तिला शांत अशी झोप मिळत नव्हती, असं तिचं झालेलं जाम. आणि इतकं घामाघूम व्हायला होतं आहे ना किचनमध्ये. पंखा आहे किचनमध्ये पण नाही लावू शकत, कारण जर पंखा लावला ना तर मग मला बाहेरचं काहीच ऐकायला येत नाही. काहीच म्हणजे मला तीर्था काय करते, खेळते, झोपते, रडते, मला काहीच समजत नाही जर मी पंखा लावला तर. म्हणून पंखा बंद ठेवते आणि त्यात काय होतं, मला घामाघूम व्हायला होतं एकदम. ह्या सगळ्यात पटापट एक 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 गोष्ट हे करून घेतली, आवरून घेतली. तोपर्यंत खिमटी थंड होत होती आणि पीठ पण मळून घेतलं. म्हटलं पीठ मळून होईपर्यंत तीर्थाला भरवून येते पटकन. तेल संपलं कितलीतलं. थोड्या वेळाने तेल पण भरून ठेवलं त्याच्यामध्ये मी. पीठ मळलेलं झाकून ठेवलं आणि ती खिमटी बनवलेली ना, तर ती तीर्थाला मी भरवून आली. म्हणजे आणि झोपली ती भरून झालं की. तेल कितलीतलं संपलं होतं, ते तेल कितलीत ओतून ठेवलं. कुकर खोलला, कुकर झाल्या होत्या शिट्ट्या कुकरच्या. डाळ फोडणीला घातली. दुपारची पण थोडीशी डाळ होती. व्हेजच जेवण करायचं होतं कारण सोमवार होता ना, म्हणून
मग ते सगळं आवरून घेतलं. बाहेर सगळेजण हौजी खेळत होते हॉलमध्ये. मला पण बोलवत होते, पण म्हटलं नको, तुम्हीच खेळा सगळेजण. कारण मी खेळायला बसले की परत तिला भरवायचं वगैरे होतं ना, जेवण पण करायचं होतं, म्हणून मी नाही गेली खेळायला. पूर्ण डिटेल व्हिडिओ खूपच मोठा होईल ना, म्हणून मी सगळं फास्ट फॉरवर्डमध्ये ठेवला आहे व्हिडिओ. नाहीतर काही काही जणं बोर पण होऊ शकतील बघून. आणि मला अजून एक बोलायचं होतं, मला आत्तापर्यंत जेवढ्या जणांनी सबस्क्राईब केलं आहे ना, त्यांचे मी खूप 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 आभार मानते. थँक्यू. असंच मला सपोर्ट करा. खरंच थँक्यू. मी मनापासून आभार मानते सगळ्यांचे. चपात्या, डाळ झाली, गवार बटाट्याची भाजी, 2 डबे भात, त्याच्यानंतर एवढी भांडी. तीर्थ परत उठली. ही झाली भांडी घासून जेवणाच्या आधीची. तर इथे सगळ्यांची मजामस्ती चालू होती. हौजी, तीनपत्ती सगळं चालू होतं. इथेच मी व्हिडिओला एंड करते. बाय. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.